ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण पत्ताकोबी, बटाटा आणि वाटाणा याची भाजी बनवू। त्यासाठी मी घेतलेली सामग्री: कांदा घेतलेला आहे 1, टमाटे घेतले 3, 5-6 पाकळ्या लसणाचे घेतलेले आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे 1 चमचा, हळद घेतलेला आहे अर्धा चमचा आणि 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। आता आपण कोबी, बटाटा आणि कांदा हे चिरून घेऊ। आता कढई गरम झालेली आहे। आता आपण तेल घालू। कांदा टाकू, लसूण टाकू, जिरे टाकू, मिरची टाकू। हे चांगलं फ्राय होऊ देऊ। आता मी फ्राय झालेली आहे मिरची, कांदा, लसूण। आता आपण टमाटा टाकू। 1 मिनिटासाठी शिजू देऊ। आता टमाटा चांगला फ्राय झालेला आहे। आता आपण त्यात कोबी टाकू, बटाटा टाकू आणि वाटाणा टाकू। अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ। सगळं एकजीव झालं पाहिजे, असं हलवत राहू। 1 ग्लास पाणी घालू, झाकण ठेवून अर्धा तासासाठी शिजू देऊ। आता अर्धा तास झालेला आहे। आता ही भाजी चांगली शिजून झालेली आहे। आता आपण याच्यात कोथिंबीर घालू आणि आता जेवायला वाढू। गरमागरम कोबी, वाटाणा, बटाट्याची भाजी, चपाती, कांदा, लोणचं, पापड खाऊ आता। ललिता मराठी किचनला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।